दही, इनो, सोडा काहीही न वापरता, पीठ न आंबवता आज आपण मस्त असा फ्लेवरफुल नाचणीचा डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत. हा डोसा पहा मस्त असा कुरकुरीत तयार झालेला आहे. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे बघा मी 1 कप तांदूळ घेतलेला आहे. हा तांदूळ जाड तांदूळ आहे आणि रेशनचा तांदूळ आहे. तुम्ही कुठलाही जाड तांदूळ वापरू शकता. पाव कप उडदाची डाळ आहे आणि 1 चमचा मी मेथी घातलेली आहे. मेथी फारशी आवडत नसेल तर अर्धा चमचा मेथी पुरेशी आहे. आता हे डाळ तांदूळ जे आहेत ते आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. इथे मी 2 ते 3 पाण्याने चांगले हे तांदूळ धुवून घेतलेले आहेत. आता भरपूर ह्यामध्ये पाणी घालायचं आणि 5 ते 6 तास आपल्याला ह्याला भिजत ठेवायचं आहे. मी इथे रात्रभरासाठी हे भिजत घातलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी बघा मला नाश्ता तयार करायचा आहे, त्याकरता डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहेत. ह्यातलं पाणी बाजूला काढून ठेवायचं, फेकून द्यायचं नाही आहे. आता डाळ तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत. आता यामध्येच आपल्याला फ्लेवरफुल बनवण्याकरता काही मसाले घालायचे आहेत. तर इथे मी एक लिंबूची फोड घेतलेली आहे, 1 चमचा साखर, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा धणे, 3 चमचे ओलं खोबरं, 3 लाल मिरच्या घेतल्या आहेत आणि 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर घेतलेली आहे. हे सर्व आपल्याला यामध्ये घालायचं आहे. ह्यामुळे काय होतं, आपला डोसा जो आहे तो चांगला चवदार तयार होतो, मसालेदार तयार होतो. लिंबू आपण पिळून घेतलेला आहे आणि पाणी मी बाजूला काढून ठेवलं होतं. ह्यातलंच पाणी आपल्याला थोडं थोडं करून वापरायचं आहे. आता हे स्मूथ बॅटर आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे. इथे बघा ह्यामध्ये गुठळी राहता कामा नये एवढं स्मूथ आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे. यामध्येच अर्धा कप आता मी नाचणीचं पीठ घातलेलं आहे. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं पाणी घालून याला आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. तर इथे एक स्मूथ बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे. यामध्ये बिलकुल गुठळ्या नाही आहेत. सगळं बॅटर आपण काढून घेऊया. थोडंसं पाणी घालून मिक्सरच्या भांड्यातलं पीठ देखील आपण काढून घेतलेलं आहे. आता हे सगळं एकजीव करून घेऊया. मस्त असं हे बॅटर तयार करायचं आहे. थोडंसं घट्ट वाटतं बॅटर, त्यामुळे मी पुन्हा एकदा पाणी घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित आपलं पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे. हे पीठ आपण 5 ते 7 मिनटं बाजूला ठेवून देऊ. तोपर्यंत आपण ताज्या मटाराची चटणी कशी बनवायची ते पाहूया. अर्धा वाटी मी इथे ताजा मटार घेतलेला आहे. भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे. 3 लसूण पाकळ्या मोठ्या होत्या त्यांना चिरून घेतलेला आहे. 4 हिरवी मिरची घेतलेली आहेत. मीठ घेतलेलं आहे चवीनुसार आणि अर्धा चमचा इथे जिरं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी न घालता ह्याला ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे. तर इथे मी ह्याला ओबडधोबड वाटून घेते आहे बघा. मस्त असं हे वाटून झालेलं आहे. आता 1 चमचा तेल कडकडीत गरम करायचं आणि त्यामध्ये ह्याला परतून घ्यायचं आहे. मस्त अशी ही फ्रेश मटारची चटणी तयार होते आणि डोशाबरोबर खूप छान लागते. तर इथे ही चटणी बघा मी मस्त अशी परतून घेतलेली आहे आणि ही मटारची चटणी आपली तयार झालेली आहे. किती छान दिसते आहे बघा आणि तितकीच स्वादिष्ट आहे. याला बाजूला ठेवून देऊया. आता आपण डोसा तयार करणार आहोत. त्याकरता मी इथे बिडाचा तवा घेतलेला आहे. बिडाचा तवा मोठा असल्यामुळे काठाला तो गरम होत नाही आहे. त्यामुळे सुरुवातीला काठ जे आहेत ते गरम करून घ्यायचे आहेत. मध्ये गरम करायचं नाही आहे. काठ पूर्णपणे सगळे गरम करून घ्यायचे आहेत. तवा अशा पद्धतीने फिरवून घ्यायचा आहे आणि आता मध्यभागी ह्याला गरम करून घ्यायचं आहे. आता तेल आपण इथे घातलेलं आहे आणि कांद्याने मी हे तेल पसरवून घेते आहे. अशा प्रकारे आपल्याला हा तवा जो आहे तो चांगला तयार करून घ्यायचा आहे. बऱ्याच वेळेला काही जण म्हणतात की बिडाच्या तव्यावर डोसा निघत नाही. ह्याचं कारण ते असतं की काठ जे असतात ते थंड असतात. आता बराच वेळ झालेला आहे आणि मधला पोर्शन जो आहे त्याला हीट जास्त मिळाल्यामुळे तो गरम झालेला आहे. म्हणून त्या गरम पोर्शनवर थोडंसं पाणी घालून आपण तापमान जे आहे ते व्यवस्थित करून घेतलेलं आहे. इथे पीठ बघा 5 ते 7 मिनिटानंतर मस्त असं चांगलं घट्ट झालेलं आहे. आता आपण डोसा घालूया. तर इथे आता बघा एक पळी मी इथे पीठ घातलेलं आहे आणि याला गोल 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 असं फिरवून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने याला फिरवायचं. मस्त असे डोसे तयार होतात. पीठ न आंबवताही आपण मस्त असा क्रिस्पी डोसा इथे तयार करून घेणार आहोत. वरून तेल तूप बटर काहीही लावू शकता. मंद आचेवर ह्याला क्रिस्पी तयार करून घ्यायचा आहे. आता डोसा जो आहे तो थोडासा सोनेरी रंगावर आला की ह्याला आपण काढणार आहोत. तर इथे मी ह्याची काठ सोडवून घेते अगोदर. बघा मस्त असा कुरकुरीत डोसा तयार होतो. आता या साईडचा जो भाग आहे तो व्यवस्थित गरम झालेला नसल्यामुळे हा डोसा जो आहे तो तिथे चिकटलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता
किती मस्त हा डोसा तयार झालेला आहे. डोशाचा रंग जो आहे तो बघा सगळीकडे समान आहे. म्हणून तवा जो आहे तो पूर्णपणे गरम करून घ्यायचा आहे. याच पद्धतीने आपण एक दुसरा डोसा तयार करून बघूया. आता तवा आपला खराब झालेला आहे, तो सगळा तवा पुसून घ्यायचा आहे व्यवस्थित. मधला भाग जर गरम असेल तर त्याच्यावर पाणी शिंपडायचं. आवश्यकता नसेल तर नाही शिंपडलं तरी चालेल. एक पळी बॅटर घ्यायचं आणि व्यवस्थित ह्याला पसरवून घ्यायचं. मस्त असे हे डोसे तयार होतात. बिडाचा तवा जर तुम्ही वापरला तर डोसे जे आहेत ते अतिशय कुरकुरीत तयार होतात इतर तव्यांपेक्षा. मात्र त्याकरता बिडाचा तवा जो आहे तो आपल्याला रोज वापरात आणायचा आहे. मगच त्यावर डोसे जे असतात ते चांगले तयार होतात. म्हणून मी काय करते, रोज जेव्हा चपाती आपण रोजच बनवतो तर मी चपातीसाठी हाच तवा वापरते. म्हणजे मग तो वापरात आणला जातो. तर इथे आपला दुसरा डोसा पण मस्त असा तयार झालेला आहे. त्याचा रंग बघा किती सुंदर आलेला आहे. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.